आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। उद्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार। दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता। भाजपचे सांगलीचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील उद्या दुपारी 12 वाजता अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर दुपारी 2 वाजता शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या सभेचं आयोजन। रायगडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील तटकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण अर्ज भरताना उपस्थित राहणार, तर सुनील तटकरे रायगडमधून महायुतीचे उमेदवार। यवतमाळनंतर वाशिममध्येही भावना गवळी प्रचारात सक्रिय। महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी वाशिमच्या कळंबा महाली इथे खासदार भावना गवळींकडून प्रचार। दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी उद्या बैठक। ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंसाठी सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, राखी जाधव उपस्थित असणार। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज शरद पवारांसोबत भूषणसिंग होळकरांचा उद्या शरद पवार गटात पक्षप्रवेश। होळकरांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड होणार। शरद पवारांकडून उत्तम जानकरांना आमदारकीचं आश्वासन दिल्याची चर्चा, तर जानकर महाविकास आघाडीचं काम करण्यास सकारात्मक, सूत्रांची माहिती। उत्तम जानकर सोबत असावेत, माळशिरसच्या जनतेची इच्छा। धैर्यशील मोहिते पाटलांची उत्तम जानकर पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया। शिर्डीतनं ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौर यांना उमेदवारी दिल्यानं उत्कर्ष रूपवतेंचा काँग्रेसला रामराम। रूपवतेंना वंचितकडनं लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता। नाशिकच्या काळाराम मंदिरात मंत्री छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट। गोडसेंनी पाया पडत घेतले भुजबळांचे आशीर्वाद। नाशिकच्या जागेसाठी दोघांच्या नावाची चर्चा।